जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर मस्त आता 3 दिवस लगातार सुट्ट्या आलेल्या आहेत. 26 जानेवारीची एक सुट्टी आणि 27-28 सॅटर्डे संडे. तर म्हटलं चला कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन बनवूया, म्हणून आम्ही 3 दिवसाची एक ट्रिप प्लॅन केलेली अलिबागला. तर तिथेच आम्ही निघालो आहे. शुक्रवारी सकाळी आम्ही रेडी होत होतो निघण्यासाठी. तर सकाळी मी 4 वाजताच उठून रेडी व्हायला लागलेली, कारण मी यांना म्हटलं की 26 जानेवारी आहे, खूप जास्त गर्दी होईल, नंतर ट्रॅफिक होईल, त्यामुळे आपण लवकर निघूया. आमचं 12चं चेक इन होतं हॉटेलमध्ये. तर मी सकाळ सकाळ उठली, मस्त रेडी होत होती आणि रियान झोपलेला. मग त्याला झोपेतच मी पटकन रेडी केलं, कारण उठला असताना तो खूप रडला असता तो, त्यामुळे मी त्याला तसंच रेडी केलं. मी फटाफट रेडी झाली, बॅगा पॅक केल्या आणि माझं काही ना काही राहतच होतं. मग शेवटी आई आल्या खाली आम्हाला सोडायला. हे बघा मस्त रियानला पॅक केलं आहे त्यांनी, टोपी, अजून 2-3 ब्लँकेट. आणि हे बघा मस्त 26 जानेवारी होतं, प्रजासत्ताक दिन. तर आमच्या बिल्डिंगला देखील मस्त असे बलून्स लावलेले, असं डेकोरेट वगैरे केलेलं सगळं छान. मग आम्ही सकाळी 6 वाजता, इतकी जास्त थंडी होती ना, मी तर पूर्ण पॅक झालेली, जॅकेट, कॅप, कुठे मनालीला चालल्यासारखी. पण गाडीवर थंडी वाजते, त्यामुळे मग आपलं नंतर सर्दी होण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी, म्हणून मी पूर्ण पॅक झालेली. आणि हे बघा पूर्ण रस्ता सामसूम. आम्ही सकाळच्या 6 वाजता निघालेलो आणि रियान झोपलेला होता मस्त. आणि हे बघा 26 जानेवारी होतं, त्यामुळे रस्त्याला देखील असे खांबांना लाईटिंग्स गुंडाळलेल्या सगळ्या आपल्या तिरंगाच्या कलरच्या. खूप छान वाटत होतं सकाळ सकाळ आम्ही निघालेलो. रस्ता पूर्ण सामसूम होता, त्यामुळेच आम्ही सकाळी लवकर निघालेलो. आणि हे बघा आमचे रियान साहेब उठलेले आहेत मस्त. कसा बसलाय बघा ना मध्ये एकदम. ह्याला फिरायला कुठे जायचं म्हटलं की खूप एक्सायटेड असतो मम्मासारखा. आणि नंतर आम्ही ना गुगल मॅपवर बघितलं तर घोडबंदर साईडला खूप जास्त ट्रॅफिक दाखवत होतं, त्यामुळे हे बोलले की आपण भिवंडी कल्याण रोडने जाऊया, तिकडे जास्त गर्दी नसते. आणि खरंच गर्दी देखील नव्हती. पण म्हणजे इकडून जर तुम्ही जात असाल ना, आपल्या लहान बेबी असेल तर ह्या रोडने 2 तासाच्या जागी 3 तास लागणार तुम्हाला, कारण रोड इतका जास्त खराब आहे ना इकडे. आणि हे बघा मस्त सकाळ सकाळ 7 वाजलेले होते आणि सूर्य बघा ना किती व्ह्यू मस्त दिसतो एकदम. तर आम्ही हेच सांगत होते की आपण भिवंडी कल्याण मार्गे जर लहान बाळ घेऊन जात असाल ना, तर गाडी 20 ते 30च्या स्पीडलाच चालवावी लागते, कारण रस्ता इतका जास्त खराब आहे ना, खूप खड्डे आहेत मध्ये मध्ये. मग आम्ही स्लो गेलो आणि नंतर एका जागी थांबलो. खूप भूक लागलेली, कारण सकाळी काही खाऊन निघालो नव्हतो. मग भिवंडीला आल्यावर आम्ही जरा थांबलो, ह्यांनी चहा घेतला, मी मस्त कटलेट वडापाव वगैरे खाल्ला आणि टेस्ट इतकी मस्त होती ना, मी हॉटेलचं नाव विसरली ॲक्च्युली. मग इथे आम्ही ब्रेकफास्ट केला आमचा. रियान झोपलेला होता, त्याला घेऊनच मी खाल्लं तसंच. मध्ये मध्ये व्हिडिओ पण काढत होती. आणि हे बघा इतका रस्ता खराब होता ना, लिटरली आम्हाला 2 तासाच्या जागी ना 3 तास लागले. मग आमचं तेच झालं एकूण एक. ह्यांना म्हटलं की आपण ठाण्यामार्गे गेलो असतो, तेच आपल्याला परवडलं असतं. हे बघा ना, मोबाईल व्हिडिओ काढताना पण पूर्ण हलतो, इतका रस्ता खराब होता. आणि व्ह्यू बघा ना काय मस्त दिसतं एकदम सकाळचा व्ह्यू. आणि थोडंसं आम्ही पुढे आलो तर एकाच जागी आम्ही 1 ते 2 तास फिरत होतो. रस्ता चुकलेलो आम्ही, मॅपवर पण प्रॉपर दाखवत नव्हतं. मग तिथे ट्रॅफिक पोलीस होते, त्यांना आम्ही विचारलं. आमच्यासोबत 3-4 जण अजून चुकलेले, मग त्यांनी आम्हाला करेक्ट रस्ता सांगितला. मग आम्ही तसं गेलो पुढे. नंतर अजून 1 तासाने आम्ही थांबलो. तिथे आम्ही कोल्ड्रिंक्स वगैरे घेतले, रियानला जरा बिस्किट दूध भरवलं आणि मग अजून आम्ही पुढे निघालो. मस्त होतं हे देखील हॉटेल. इथे आम्ही मिसळ खाल्ली आणि थोडंसं कोल्ड्रिंक्स वगैरे पिऊन निघालो आम्ही. आणि हे बघा पुढे आम्ही आलो, तिकडे हे JNPT रोड होता आय थिंक, JSW डॉल्बी अलिबाग रोड. ते अलिबाग पूर्ण अक्षरशः 9 ते 10 किलोमीटर ही ट्रॅफिक होती. 4 व्हीलरवाले तर बिचारे अटकलेले, कारण पुढे पण गाडी काढू शकत नव्हते, कारण पुढून पण गाड्या येत होत्या ना, आणि रस्ता लहान असल्यामुळे मग नाही निघू शकले ते बिचारे. पण 2 व्हीलरवाले, आम्ही 2 व्हीलर घेऊन गेलेलो अलिबागला. आता आम्ही निघालो मस्त पुढे, तरी पण इतकी जास्त ट्रॅफिक होती ना, अक्षरशः कंटाळा आला गाडीवर बसून. आम्ही सकाळी 6ला निघालेलो, ह्या ट्रॅफिकमुळे ना आम्ही 2 वाजता पोचलो हॉटेलवर. म्हणजे अक्षरशः 7 ते 8 तास आम्ही कंटिन्यूअस ड्राईव्ह करत होतो. आणि कसं निघालो आम्ही ट्रॅफिकमधून, कारण 3 दिवस लगातार सुट्ट्या आल्यामुळे सगळीच लोकं फिरायला निघालेली ना, तर गर्दी असणं म्हणजे गर्दी असणारच. मग आम्ही कसे निघालो. हे बघा मस्त. आणि रस्त्याला इथे खूप असे कलिंगड वगैरे सगळं असं विकायला भरपूर बसलेल्या होत्या, तुम्ही तेही घेऊ शकता विकत. आणि आता आम्ही आलो आमच्या हॉटेलवर फायनली 7 ते 8 तासाच्या ट्रॅव्हलिंगनंतर.
म्हणजे आम्ही ॲक्च्युली फेरीनेच जाणार होतो, पण रियानला ट्रॅव्हलिंग जास्त आवडत नाही, तो असं अंगावर राहत नाही, खाली सोडा म्हणतो आणि इतक्या जास्त गर्दीमध्ये त्याला ना नाही सहन होते गर्दी जास्त, त्यामुळे आम्ही स्कूटी घेऊन आलेलो आमची. आणि हे बघा हॉटेल मस्त एकदम. अँड लुक ॲट द व्ह्यू गाईज. हे बघा ना किती मस्त निसर्गरम्य आणि शांत वातावरणात ह्यांनी हॉटेल बुक केलेलं. हे सरप्राईज होतं ॲक्च्युली हॉटेल माझ्यासाठी, मला माहिती नव्हतं ह्यांनी कोणतं हॉटेल बुक केलं आहे. तर आम्ही 3 दिवसासाठी इथे राहणार होतो आणि भरपूर लोकं येत होती. मग आम्ही आलो तेव्हा ह्यांनी वेलकम ड्रिंक दिला आम्हाला, कोकम सरबत, मस्त टेस्टी होता एकदम. आणि इथला स्टाफ पण खूप छान होता. आमच्या बघा ना बॅगा घेऊन ते चाललेले आहेत, आम्हाला बोलले की तुमच्याकडे लहान बाळ आहे तर आम्ही बॅगा घेतो तुमच्या. मग त्यांनी आम्हाला रूमपर्यंत सोडलं आणि बघा ना मस्त एकदम. अजून काम चालू आहे हॉटेल्सचं वगैरे ह्या रिसॉर्टचं. आणि आम्ही वरच्या फ्लोअरवर रूम घेतलेली, व्ह्यू मस्त दिसावा म्हणून. आणि हे बघा रियान बोलवतो या 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 मी व्हिडिओ काढत होती ना त्याच्यामुळे तो सांगत होता मला ये ये ये. हे बघा अशा खाली रूम्स आहेत आणि प्रत्येक रूमच्यामध्ये ना इन बिटवीन त्यांनी पार्टिशन्स देखील केलेले आहेत. आणि खालतीवरती दोन्ही रूम सेमच आहेत, जागा तेवढीच आहे, फक्त खालून हा असा व्ह्यू दिसेल आपल्याला आणि वरतून मस्त पूर्ण वरचा व्ह्यू दिसतो. आणि ट्रॅव्हलिंग करून इतकं जास्त थकलेले ना बापरे, असं वाटत होतं कधी एकदा रूममध्ये जाते आणि रेस्ट करते. रियान आणि डॅडू पुढे गेले, मम्मा हळूहळू मागून चालत चाललेली. आणि हे बघा मस्त एरिया, बाहेरचा एरिया पण गॅलरीचा खूप जास्त मोठा आहे आणि असं टेबल खुर्ची पण ठेवलेली आहे त्यांनी. आणि हा व्ह्यू होता सगळा मस्त, हिरवळ वगैरे दिसत होती. हे बघा इथे पण 4-5 रूम अशा लाईनमध्ये होत्या आणि ही आमची रूम. हे बघा मस्त, खूप छान वाटत होतं, मस्त रूम होती एकदम. इथे AC देखील, AC भेटेल आपल्याला, फ्री वायफाय कनेक्शन. आणि आल्या आल्या रियानची मस्ती चालू झाली. हे बघा तर रूममध्ये गेलो, थोडा वेळ रेस्ट केला आणि मग 3-4च्या दरम्यान आम्ही हॉटेलच्या इकडेच खायला गेलो. फूड ऑर्डर केलेलं मी वाट बघत बसलेली आणि मी सुरमई थाळी ऑर्डर केलेली जी की 450 रुपीजची होती. पण 450च्या मानाने सुरमईचा पीस खूप लहान दिलेला. ह्यांना म्हणत होती, हे म्हणतात अगं इथे असंच असतं, खा राहू दे. मग मी फूड खाल्लं, म्हटलं बघूया टेस्ट तरी चांगली आहे का. तर मंडळी लिटरली टेस्ट खूप छान होती. ह्या 450च्या थाळीमध्ये त्यांनी प्रॉन्सचा रस्सा दिलेला आणि सुरमई फ्राय, भाकरी, चपाती असं काय काय दिलेलं आणि खूप छान होतं, टेस्टी होतं फूड खरं. रियान बसलेला मस्त, रियानला भाकरी दिलेली, रियान खात बसलेला. नंतर परत आम्ही रूमवर गेलो, थोडा वेळ आराम केला आणि 5-6च्या दरम्यान मस्त माझे नवरोबा कॉफी बनवतात माझ्यासाठी स्पेशल. असं हॉटेल घरी तर काय बनवत नाही, पण बाहेर गेल्यावर असं कॉफी चहा काहीतरी बनवून देतात. मग आम्ही रियानला पण बिस्किट वगैरे भरवले, कॉफी एन्जॉय केली आमची. रियानला थंडी वाजत होती त्यामुळे त्याला ब्लँकेट घेऊन बसलेली. मग परत 5-6च्या नंतर मस्त आम्ही रेडी झालो आणि बाहेर निघालो संध्याकाळच्या जेवणासाठी. हे बघा मी पण रेडी झालेली आहे. रियानची दुधाची बॉटल हातातच आहे, कारण मध्येच त्याला रस्त्यात भूक लागली ना तर खूप रडतो तो, त्यामुळे त्याचं सगळं घेऊनच आम्ही चाललेलो. आणि हे बघा मस्त संध्याकाळचा व्ह्यू, 7 वाजलेले, इतका मस्त व्ह्यू दिसत होता. आणि रियानला काय अंगावर बिलकुल नको, खाली सोड म्हणतो, मी धावतो. मग आम्ही थोडंसं पुढे सर्च करत करत एक आम्हाला हॉटेल भेटलं, उपकार रेस्टॉरंट म्हणून. तर मग तिथे आम्ही आलो. तिथे पण रियानची मस्ती. हे बघा सॉक्स नको त्याला, काहीच नको, इतकी जास्त थंडी होती तरी पण त्याला काही थंडी लागत नाही अजिबात. मग आम्ही फूड ऑर्डर केलं. फूड ऑर्डर करेपर्यंत थोडेसे व्हिडिओज वगैरे काढले. मग त्यांनी टाईमपास म्हणून हे आम्हाला दिलेलं, ते खात बसलेलो आम्ही. त्याच्यानंतर आमची ऑर्डर आली. आम्ही दुपारी फिश खाल्लेलं, त्यामुळे मग म्हटलं संध्याकाळी आम्ही चायनीज ऑर्डर करूया, म्हणून आम्ही चायनीजमध्ये मस्त लॉलीपॉप, चिकन क्रिस्पी वगैरे ऑर्डर केलेलं. आणि ह्यांचे रेट्स पण खूप कमी होते, 120-80 असेच रेट होते. तर आम्हाला वाटलं फूड काही चांगलं नसेल, पण फूड इतकं जास्त टेस्टी होतं ना मंडळी, आम्ही खूप एन्जॉय केलं हे फूड. स्टार्टिंगला मी लॉलीपॉप खाल्ले आणि ह्यांची शेजवान चटणी इतकी अमेझिंग होती ना. हे मला विचारत होते चांगलं आहे का, पण इतकं फूड मस्त होतं ना गाईज. कधी आलात नाही इथे अलिबागला तर नक्की ट्राय करा ह्या उपकार रेस्टॉरंटचं फूड. त्यानंतर आम्ही
चिकन क्रिस्पी ऑर्डर केलेली, ती पण इतकी जास्त टेस्टी होती, मस्त म्हणजे युनिक होती खूप टेस्ट ह्यांची आणि छान होती. इतक्या रिजनेबल प्राईजमध्ये मस्त फूड दिलेलं ह्या लोकांनी आम्हाला. रियानने देखील पहिल्यांदा लॉलीपॉप खाल्लं होतं. त्यानंतर आम्ही फ्राईड राईस मागवलेला, चिकन फ्राईड राईस. तो पण काहीतरी हाफ 120 की 100 रुपीजचाच होता, पण तो पण खूप मस्त होता. इतकं सगळं आम्ही फूड खाल्लं तरी आमचं बिल काहीतरी 310 रुपयेच झालेलं. रियान बघतोय डाडा मला भरवतायत, तर खूप मस्त वाटत होतं. असं आम्ही गेलेलो, खूप स्ट्रेस म्हणजे कामाचा स्ट्रेस, रोजचंच तेच वातावरण, आणि असं बाहेर कुठेतरी गेल्यावर छान वाटतं अगदी. आणि हा बघा फ्राईड राईस किती यमी आणि टेम्पटिंग दिसतोय. तो देखील खूप छान होता. मला तरी इथलं फूड खूप जास्त आवडलं. आणि मंडळी, असं कधी वॅकेशन असेल ना तर सकाळी घरून जरा लवकरच निघा, कारण आम्ही सकाळी 6 वाजता निघालेलो तरी आम्हाला यायला 2 वाजले, जस्ट बिकॉज ऑफ ट्रॅफिक वगैरे. हे बघा, हे उपकार रेस्टॉरंट आहे, जस्ट जवळच आहे आपल्या अलिबागच्या इथे, आणि खूप टेस्टी फूड सर्व करतात ते. नंतर आम्ही घरी गेलो. मग रियान काय झोपत नव्हता, 9-10 वाजलेले. मग आम्ही असं झोक्यावर बसलेलो, थोडा वेळ खेळलो वगैरे, स्विमिंग पूलच्या बाजूला बसलो आणि मग रूमवर गेलो. तर मंडळी, हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. डे 2चा व्लॉग देखील लवकरच मी अपलोड करेन. तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी नीलमय फॉरेवर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग.